हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा व्लॉग आहे, आम्ही कुठेतरी जाणार आहे कारण आमची आहे ॲनिव्हर्सरी 2nd आणि त्यासाठी मम्मीने आमच्यासाठी चॉकलेट बनवलं आहे. हे चॉकलेट आहे ते, त्यामुळे पहिला आम्ही गावाकडे जाणार होतो, तिथं सेलिब्रेशन करणार होतो आणि त्यानंतर निघणार होतो ट्रिपसाठी. तर माझे नथचे ऑर्डर होते, त्यामुळं त्याचे मी थोडेसे फोटोज व्हिडिओ काढले आणि त्यात दुसऱ्या दिवशी आम्ही टाकणार होतो. तर पहिलं सकाळी जायच्या अगोदर आम्ही देवळात गेलो, पाया वगैरे पडलो. हे आमच्या देवीचं मंदिर आहे गावातलं, तर इकडे पाया पडलो आणि दुपारी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केलं. कारण आम्ही 7 तारखेला आमची ॲनिव्हर्सरी असते, आम्ही 6 तारखेलाच निघणार होतो, त्यामुळे त्या 6 तारखेलाच आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. आणि आम्ही 4 जण जाणार होतो. कोकण ट्रिप आहे ही, तुम्हाला कळेलच पुढं. आणि माहीत नाही का, पण आमचं कम्फर्ट झोन म्हणजे कोकणच आहे. आम्ही कुठेही दुसरीकडे जाऊ शकतो, पण आम्हाला कोकणातच मज्जा येते जास्त, त्यामुळे आम्ही कोकणला जायचं ठरवलं. त्यानंतर केक वगैरे कापून सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. जायला खूप उशीर झालेला आम्हाला. आम्ही 4-4:30 वाजता निघलेलो दुपारी. सगळ्यांचे आशीर्वाद घेतले आणि मम्मी पप्पांनीच म्हणजेच सासू सासऱ्यांनी मला खूप मोठं गिफ्ट दिलं. खरं तर माझ्या डोळ्यातून पाणी चाललेलं. इयरिंग्स दिले त्यांनी मला. ॲक्च्युली माझे हरवले होते, त्यामुळं त्यांनी मला सेम तसेच इयरिंग्स केले. आणि असे आम्ही गप्पा सगळे मारत बसलेलो, कारण आमच्यासोबत जे कपल येणार होते बाय करा, त्यांचं आणखीन आवरलं नव्हतं. कुठे गेले ते? आम्ही जायला निघालो. इथं सगळ्यांचं बाय बाय घेतलं आणि ट्रिपची सुरुवात झाली. काजू आहेत का? हे नाही हाताला येणार आहे आपल्या इथं. कच्चं आहे बना. तिथं पडलेले चालतात का? हे बघ किती पडलाय. हे घाण आहे ते. अरे केवढे पडले तिथं. हे पण घाण आहे. हा साईडला या. तू चांगला नाही तिथं ठेवलेलं ते बघ ते. हे तुम्ही बास की 4 बास झाले. ते निघणारच नाही मग. पाणीपुरी खायला नदीशी असेल. दिवसभर थांबून आता आम्ही भेळ खातोय. आम्ही पोहोचलो आहे पावस मध्ये. दत्तांच्या मंदिरात आरतीची वेळ असेल. हा आरती. बीच आहे हा. बीच दिसणार नाही आता. आता मी रूम सर्च करतो. चलो रूम देखेंगे. रूम झाली आहे फायनल. आता मी बीच साईडला चाललो. जेवण वगैरे करून परत आम्ही झोपायला येऊ. आता आम्ही जेवण करणार. आता आम्ही शतपावली करणार आहे, खाऊन पिऊन.